हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो 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 माईक चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट खेळाडूंचे आणि मान्यवर पाहुण्यांचे आई बाबा प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. 11 धावा झालेल्या आहेत. पहिल्या समाप्त झालाय आणि टीमची एकूण पाहिली तर 11 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो चला मॅच सुरू करायची. मॅच ऑफिशियल्सने मॅच थांबवली होती. तर यावेळेस गेम ऑन. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होतीये. पहिल्या षटकानंतर 11 धावा धावफलकावरती होत्या. गोलंदाज रोहन ठोसकर आलाय मित्रांनो. पाहिलं तर चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून झाली होती. तर रोहन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती सिंगल. स्ट्राईक वरती अलंकार येतोय. अलंकार आणि चिक्या ही जोडी मैदानावरती आणि इथे मात्र बॅटर होतोय आउट. रोहनला मिळते पहिली सफलता. होत आहेत गोलंदाज रोहन. 3 चेंडू झालेले आहेत रोहन तुमचे. बॅक टू बॅक 2 विकेट्स रोहनने मात्र प्राप्त केले. 3 चेंडूंचा खेळ झाला असून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा. तर इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणत्याच प्रकारची गडबड नको मित्रांनो. तुम्हाला एन्जॉय करायचं खाली जाऊन तुम्ही चीअर करा प्लीज. सर्वांना विनंती असेल. सर्वांना विनंती आहे खाली जाऊन चीअर करायचं आपण सर्वांनी. तर इथे 5 चेंडूंचा खेळ झालाय. 15 धावा रोहनच्या या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय मित्रांनो. जबरदस्त कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा मात्र तो खर्च करतोय. विशाल आलेत नवीन फलंदाज. स्ट्राईक वरती प्रथमताच पाहूया यावेळेस लेग ब्रेक स्पेशलिस्ट रोहन. इथे मात्र डायरेक्ट हिट मैदानाच्या आत.
तर या दरम्यान सन्माननीय श्री लक्ष्मण शेठ एवढे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. मी विनंती करेन लक्ष्मण शेठ यांना की आपण मात्र व्यासपीठावर येऊन नक्कीच व्हायचंय. तर धावफलकावरती धावसंख्या झाली आपण पाहिलं तर 15 धावा. चिक्या आपण पाहू शकाल अजून देखील मैदानावरती आहेत. फलंदाजी तिसरा षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. बॉलर नेम सुजल. यावेळेचा पहिला बॉल सिंगल आपण पाहतोय मैदानावरती. सिंगलने डावाची सुरुवात. हॅलो चला ऋषिकेश मोरे आपण जिथे कुठे असाल व्यासपीठावरती यायचंय. ऋषी मोरे आर्य तर यावेळेस मात्र टॅप केले बॉलला परंतु मर्यादित क्षेत्र आहे मित्रांनो. तेच कारण आहे आपण पाहतोय की फक्त आणि फक्त सिंगल मात्र मैदानावरती मिळेल. सिंगल पेक्षा जास्त इथे मात्र काही मिळणार नाहीये. एका धावेनिशी टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. क्रिक हिरोज वरती ही स्पर्धा तुम्ही पूर्ण कव्हरेज स्पर्धेत पाहू शकता. इथे मात्र बॉल जातोय सीमा रेखा पार. चांगली फलंदाजी. एक चौकार जो आला ना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये त्याने पूर्णपणे या मॅचचं गणित जे ते मात्र बदलवून टाकलंय. मोठ्या संख्येने आज मात्र प्रेक्षक रसिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती आलाय. त्या सर्वांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. या बॉलवरती देखील मात्र मिळते सिंगल. टीमची धावसंख्या एकाच्या मदतीने धावून पोहोचते ती मात्र 25च्या घरामध्ये आणि चेंडू शिल्लक आणि फक्त एक. इथून जर का एखादा चौकार आला मित्रांनो होणार यामध्ये शंका नाहीये. तर इथे आपण पाहिलं तर देखील मी सिंगल टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने झाली. आपण पाहिलं तर 14 धावा गरज असेल ती मात्र 27 धावांची. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. चला पुढची मॅच. तांबडी तांबडी चमकते
गरज असेल ते मात्र जी हॅलो हॅलो माईक चेक हॅलो चेक हॅलो तर यावेळेस गोलंदाजाचं नाव पोहोच हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो 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 ऑन साइडला क्रॅकिंग ड्राईव्ह मित्रांनो पाहायला मिळतीये 2 धावांसाठी हा फटका मात्र एक्झिक्यूट करतोय फलंदाज दीपकच्या बाटमधून येत आहेत घणाघाती 2 धावा. तर नक्की आपण पाहतोय मित्रांनो चिक्या आज थोडासा मागडा ठरला. ही स्पर्धा मात्र चिक्या संपूर्ण खराब प्रदर्शन राहिले त्याचं खराब चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा जरूर पंचांच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्रा स्वरूपाच्या भरपूर धावा मित्रांनो या मैदानाच्या आतमध्ये खर्च झालेत. पुढचा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु साहिल मारी भाई खूप चपळे आपल्या फॉलो थ्रू मध्ये लगेच चेंडू अडवला गेला. तिथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. 9 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावले मित्रांनो विजयासाठी 27 धावांची गरज असताना. यावेळेसचा बॉल आपण पाहतोय मित्रांनो बाटकटचा इशारा. तर ह्यास आपण पाहिलं तर बॅटच्या मदतीने एक धाव मात्र मिळतीये. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान इथे झाला समाप्त आणि टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय. चला चला 10-10. चला नवीन गोलंदाज डॅनी डॅनी आलाय मित्रांनो गोलंदाजी करिता. टीम कडून सांघिक स्वरूपाचं दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कालच्या दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे डॅनीची. या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करल हे पाहणं गरजेचं.
तर यावेळेस पहिला चेंडू गोलंदाज डॅनी यांचा, एक धाव मात्र मिळते. खूप चांगला चेंडू टाकला होता मित्रांनो. 6 चेंडू टाकायचे तर प्रत्येक चेंडू विविधतेने भरलेला गोलंदाज डॅनीच्या माध्यमातून मात्र नक्कीच बघायला मिळतो. यावेळेस थोडासा खराब आहे, थोडीशी खराब लाईन आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघतोय. इथे चांगला चेंडू, एष्टी रक्षक करतायत चूक मित्रांनो, आणि चुकी बरोबर विकेट देखील वाचतीये आणि त्याचबरोबर एक धाव देखील मिळते प्रतिस्पर्धी टीमला. चांगली गोलंदाजी, मी अगोदरच म्हटलं डॅनी अतिशय सुरेख कामगिरी करतोय, परंतु यष्टीरक्षकाची साथ मात्र त्याला मिळत नाहीये. रमेश गोरेंचं थोडंसं कचाळ यष्टीरक्षण, आणि तेच कारण की एक धाव मिळते प्रतिस्पर्धी टीमला. यावेळेस कट केलं गेले बॉलला, सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने मात्र टीमच्या धावसंख्येत वाढ होताना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 14च्या घरामध्ये, येणारे 9 चेंडू आणि अजून देखील आपण पाहिलं तर 13 धावांची गरज. 9-13चं समीकरण अजून देखील या मॅच मध्ये शिल्लक असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने बॉल साईल मित्रांनो, डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांकरिता. 2 धावांकरिता हा बॉल मात्र इथपर्यंत ट्रॅव्हल झालाय. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 8 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थोडीशी खराब गोलंदाजी मित्रांनो, यावेळेस लय भटकलाय असं म्हणावं लागेल गोलंदाज डॅनी मैदानात. पुढचा बॉल पॅडलाईनला जरूर आदळला मित्रांनो, परंतु अंतिम क्षणाला सिंगल या चेंडूवरची देखील काही रोखू शकत नाहीये. तुम्हाला या धावा रोखाव्या लागतील. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला टाकावे लागतील. टीमची धावसंख्या झाली आहे 18 धावा आणि येणारे 7 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज या मॅच मध्ये. 7 चेंडू 9 धावा. डगआउट मधून कोणत्याच प्रकारचा आवाज नकोय, तुम्ही चीअर करू शकता फक्त. तर यावेळेस फलंदाज मात्र बाद होतोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत येते मित्रांनो. येणारे 6 चेंडू आणि इथून आपण पाहिलं तर ही मॅच जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. टीम कडून शेवटचा षटक हाती येण्यासाठी मैदानावरती आलेत. पहिला बॉल रनआउटची संधी होती, परंतु मित्रांनो इथे मात्र थोडासा मिसकम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतंय. तर इथे मात्र येणारे 5 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 8 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाच चेंडू आणि 8 धावा. काय घडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं मित्रांनो. इथे मात्र थोडासा खराब चेंडू आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही हे चेंडू मात्र टाकू शकत नाहीये. पण पाहिलं तर मित्रांनो ह्या एका चेंडूने पूर्णपणे मॅच
गणित जे ते बदलवून टाकलंय. तर इथून आपण पाहिलं तर मित्रांनो प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलतंय. चला प्रेक्षकांनी काही सांगू नका मित्रांनो. येणारे 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजून देखील 4 चेंडू आहेत आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला नितेश आहे. एका फटक्याचं काम नितेशच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिलं चुरस. मैदानाच्या आतमध्ये चुरस मित्रांनो आपण पाहतोय. डॉट बॉल 3 चेंडू आणि आता मात्र 6 धावांची आवश्यकता. इथं आपण पाहिलं तर सिंगल मात्र येते. 2 चेंडू 5 धावांची गरज. रमेश गोरे एक महत्वपूर्ण षटक हाताळण्याचं जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली आणि ती जबाबदारी अगदी चोखपणे पेलवत असताना यावेळेचा बॉल इथे आपण पाहिलं तर सिंगल आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी. फलंदाज दीपक उर्फ गोरे यांना मित्रांनो हॅलो येणार हॅलो येणार चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 4 धावांची गरज आहे. दीपक